जेई मेन 2025चा हा क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन आहे आपण बघूया. अ युनिफॉर्म रॉड ऑफ मास 250 ग्रॅम हॅव्हिंग लेंथ 100 सेंटीमीटर is balanced on a sharp edge at 40 centimeter mark. A mass of 400 gram is suspended at 10 centimeter mark. To maintain the balance of the rod, the mass that should be suspended at 90 centimeter mark is. म्हणजे आपल्याला या रॉडला इक्विलिब्रियममध्ये ठेवायचं आहे. इथं त्याचा सस्पेन्शन पॉईंट आहे. तर इथं किती मास लावला पाहिजे ते आपल्याला विचारलं आहे. हे डिस्टन्स आपल्याकडं आहे 30 सेंटीमीटर. हे डिस्टन्स आहे आपल्याकडं 10 सेंटीमीटर आणि हे जे डिस्टन्स आहे हे आपल्याकडे 90 - 40 म्हणजे 50 सेंटीमीटर. इथं 400 ग्रॅमचा मास लावलेला आहे. इथं त्याचं स्वतःचं मास 250 ग्रॅम असेल आणि इथं किती लावलं आहे ते आपल्याला काढायचं आहे. लेट अस टेक इट ॲज एम. या ज्या 400चा जो टॉर्क येईल तो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये येईल, 250चा टॉर्क क्लॉकवाईजमध्ये येईल आणि एमचा पण टॉर्क क्लॉकवाईजमध्ये येईल. तर टॉर्क बॅलन्स जर आपण लावलं तर आपण काय लिहूया, आपण लिहूया 400 × 30 × G दॅट शुड बी इक्वल टू 250 × 10 प्लस M × 50 होल इंटू G. इथं G आणि G कॅन्सल झालं. आपल्याकडे काय येते, हे 0 1 पण कॅन्सल होऊन जाईल. आपल्याकडे येते 1200 इज इक्वल टू 250 प्लस 5M. याला आपण जर सॉल्व केलं तर आपल्याकडे काय येते, M इज इक्वल टू 950 डिवायडेड बाय 5 विच इज इक्वल टू 190 ग्रॅम. म्हणजे आपलं करेक्ट आन्सर येईल आन्सर C.